सायकोलॉजिस्ट हे मेंटल हेल्थ फील्डमधले एक प्रोफेशनल आहेत. फरक काय काम करतात. सायकोलॉजी आणि सायकॅट्रिस्ट मध्ये? सायकॅट्रिस्ट हे मेडिसिन प्रोव्हाइड करतात आणि सायकोलॉजिस्ट जे आहेत ते तुम्हाला सायकोलॉजिकल काउन्सिलिंग आणि थेरपी प्रोव्हाइड करतात. मला जो काही डिस्टर्बन्स फील होतोय, मला स्ट्रेस वाटतोय, मला खूप अँशियस वाटतंय, माझा खूप लो मूड आहे किंवा माझे मूड स्विंग्स होत आहेत किंवा काही माझे रिलेशनशिपमध्ये काही इश्यूज आहेत, माझं जस्ट ब्रेकअप झालंय और एनिथिंग. थेरपी आणि काउन्सिलिंग मध्ये काय फरक आहे? सायकोलॉजिकल काउन्सिलिंग हे स्पेसिफिक प्रॉब्लेमसाठी आणि शॉर्ट टर्म लेवलचं असं असू शकतं. थेरपी हे थोडं लॉंग टर्म मध्ये आहे की जिथे अच्छा. तुम्ही मल्टिपल गोष्टींवर काम करताय, की जी जरा लॉंग टर्म आहे, ज्याच्यामध्ये जास्त सेशन्स घ्यायला लागतात. सायकोलॉजी म्हणजे काय असतं? सायकोलॉजीपेक्षा मला असं वाटतं की आपण मेंटल हेल्थ हा शब्द वापरूया. सो सायकोलॉजिस्ट हे मेंटल हेल्थ फील्डमधले एक प्रोफेशनल आहेत, की जे मेंटल हेल्थ इश्यूज जेव्हा एखाद्या व्यक्तीला होतात तेव्हा त्यांना थ्रू काउन्सिलिंग आणि थेरपी अशी मदत करतात. त्यांना आपण सायकोलॉजिस्ट असं म्हणतो. अच्छा. थेरपी म्हणजे इन द सेन्स काय करतात ऍक्च्युली? सो आता मी थोडंसं पहिल्यापासून सांगते. मला असं वाटतं की आपल्याकडे लोकांना बेसिक खूप वेळेला कन्फ्युजन असतं की सायकोलॉजिस्ट आणि सायकॅट्रिस्ट मध्ये जे आम्ही खूप वेळेला अनुभवतो फरक काय काम करताना. सायकोलॉजी आणि सायकॅट्रिस्ट मध्ये? फरक सायकोलॉजिस्ट आणि सायकॅट्रिस्ट मध्ये हा आहे की सायकॅट्रिस्ट हे डॉक्टर असतात. सो बेसिकली ते तुम्हाला मेडिकल आणि मेडिसिन प्रिस्क्राईब करणार आहेत आणि मेडिकल हेल्प करणार आहेत. सो सायकॅट्रिस्ट जे असतात त्यांचं प्रॉपर शिक्षण हे MBBS आणि पुढे MD सायकॅट्रिक मेडिसिन त्याच्यामध्ये झालेलं असतं. सो सायकॅट्रिस्ट हे जनरली अक्यूट सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स म्हणजे जिथे आपल्याला जनरली जी नावं माहिती आहेत ती मी सांगते. डिप्रेशन, सिझोफ्रेनिया किंवा मूड डिसऑर्डर्स अशा पद्धतीच्या लोकांना ते औषधं देतात. इवन ह्याचे इंटेन्सिटी जरी व्हॅरी कमी जास्त असेल तरी पण जर कधी मदत लागली तर सायकॅट्रिस्टकडे आपण तेव्हा जाऊ शकतो जेव्हा जिथे आपल्याला मेडिसिनचीच गरज आहे तेव्हा. ह्याच्या उलट सायकोलॉजिस्टचं काम आहे की सायकोलॉजिस्ट हे तुम्हाला काउन्सिलिंग प्रोव्हाइड करतात, सायकोथेरपी प्रोव्हाइड करतात. सायकोथेरपी म्हणजे बेसिकली काउन्सिलिंग किंवा सायकोथेरपी म्हणजे बोलणं आणि ज्या कुठल्या व्यक्तीचा कुठलाही असे प्रॉब्लेम आहेत किंवा त्याला कुठल्याही पद्धतीने काही मेंटल हेल्थ इश्यूज आहेत, बी डे टू डे रुटीन मधले असू देत किंवा काही बरेच दिवस ते चालत आलेले असू देत, तर सायकोलॉजिकल काउन्सिलिंग आणि थेरपीने विदाऊट मेडिसिन तुम्ही तुमच्या त्या सगळ्या गोष्टींकडे बघायचा पर्स्पेक्टिव्ह एक वेगळा थर्ड अँगल पर्स्पेक्टिव्ह तुम्हाला सायकोलॉजिस्ट प्रोव्हाइड करतो, की जो त्या सिच्युएशनमध्ये असताना त्या व्यक्तीला तो आठवणं किंवा त्या वेगळ्या पद्धतीने ऑपरेट करणं किंवा काही कोपिंग स्ट्रॅटेजीज आम्ही ज्याला आमच्या भाषेत म्हणतो की एखाद्या प्रॉब्लेमशी डील करायच्या काही पद्धती असतात आणि काही हेल्दी पद्धती असतात असं आपण म्हणतो आणि काही अनहेल्दी पद्धती असतात. तर आपण त्या कोपिंग स्ट्रॅटेजीज त्यांना प्रोव्हाइड करायचा प्रयत्न करतो. सो काउन्सिलिंग आणि सायकोथेरपीमध्ये छोटासा फरक आहे की काउन्सिलिंग हे स्पेसिफिक प्रॉब्लेमला घेऊन केलेलं असू शकतं, शॉर्ट टर्म असू शकतं. सायकोथेरपी हे जास्त प्रोलॉंग्ड आहे, मोठी प्रोसेस आहे. त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आपण एखाद्या व्यक्तीला डेव्हलप करायला मदत करतो. वेगवेगळ्या कोपिंग स्ट्रॅटेजी, आयुष्याकडे बघायचा पर्स्पेक्टिव्ह हा चेंज करायला मदत करतो. हा छोटासा फरक आहे. पण इन ऑल सायकोलॉजिस्ट आणि सायकॅट्रिस्टमध्ये सायकॅट्रिस्ट हे मेडिसिन प्रोव्हाइड करतात आणि सायकोलॉजिस्ट जे आहेत ते तुम्हाला सायकोलॉजिकल काउन्सिलिंग आणि थेरपी प्रोव्हाइड करतात. तर अशा अजून कोणकोणत्या प्रकारचे केसेस येतात तुमच्याकडे? डिप्रेशन झाले, एन्झायटी झाली, OCD झाले, सुसायडल थॉट झाले, अजून कोणकोणत्या प्रकारचे प्रॉब्लेम्स? जसं मी म्हटलं की माझा फोर्टे किंवा माझी स्पेशालिटी ही एन्झायटी रिलेटेड इश्यू, रिलेशनशिप इश्यू, इंडिव्हिज्युअल इश्यूज रिगार्डिंग एनिथिंग म्हणजे काही फायनान्शियल इश्यूज असतील, वर्क फ्रंटचे काही स्ट्रेसेस असतील तर त्याच्याबद्दल पण आहे. मरायटल इश्यूज पण मी म्हणजे बघते, आतापर्यंत बघितलेले आहेत की मॅरिड कपल्सचे काही इश्यूज असतात, सो त्याच्या रिगार्डिंग पण सायकोलॉजिकल काउन्सिलिंग केलं जातं आणि त्याचसोबत मूड डिसऑर्डर्स आहेत, एन्झायटी आहेच, डिप्रेशन रिगार्डिंग इश्यूज आहेतच आणि ह्या सगळ्या पद्धतीने आपण काम करतो. सर्वात जास्त प्रमाण कशाचं आहे सध्या? तसं प्रमाण म्हणायला गेलं तर एन्झायटी आणि डिप्रेशन एक कॉमनली दिसतं आपल्याकडे. कोविड नंतर थोडं जास्त वाढलंय एन्झायटी आणि डिप्रेशनचं प्रमाण. पण मी तुला बेटर हे सांगू शकेन की एज रेंज कुठली येते माझ्याकडे सगळ्यात जास्त. कारण अप्रोच करायचं लोकांची एज रेंज ही 18 और 15 वय ते 40 हे सगळ्यात जास्त आहे. आणि त्याच्यामध्ये पण हल्लीचे पिढी म्हणजे अगदी
12-13 वर्षाची मुलांपासून त्यांना बऱ्यापैकी अवेअरनेस असतो की हे आपल्याला काहीतरी जमत नाहीये, किंवा इथे मला काहीतरी ताण येतोय, इथे मला काहीतरी प्रॉब्लेम आहे, हे माझ्या आईवडिलांना कळतच नाहीये मला काय होतंय, एवढं त्यांना नक्की कळतं. माझ्याकडे काही असे कपल आलेले आहेत की त्यांच्या मुलांनी त्यांना पाठवलं, आणि मुलं म्हणजे 25-30 वर्षाची नाही, 15-16 वर्षाची, की आई बाबा तुम्हाला गरज आहे, तुम्ही जा. सो अवेअरनेस वाढतोय, पण त्या मुलांचा पण प्रॉब्लेम आहे की त्यांना माहित नाही की कोणाकडे आधी पाठवायला पाहिजे किंवा मी कोणाकडे जायला पाहिजे. आणि समजा ऍज अ मूल म्हणून मला सोशल मीडिया थ्रू, कनेक्टिव्हिटी थ्रू हे माहितीये की अरे असं वेळेस सायकोलॉजिस्ट हेल्प करतात. पण जर मी हे घरी सांगितलं आणि घरी कशाला पाहिजे तुला सायकोलॉजिस्ट, काय गरज आहे, किंवा त्या शॉकमध्ये जर पेरेंट्स गेले आणि त्यांनी जर पुढे हेल्प केलं नाही, तर मग काही उपयोग नाही असं आहे. त्यामुळे सगळ्यांनाच इन जनरल त्याचा अवेअरनेस असणं गरजेचं आहे. सो ही एज रेंज माझ्याकडे जास्त आहे आता. तर आपण या सायकोलॉजिस्टच्या वर्किंग कडे जाऊया. सर्व तुमच्याकडे पेशंट आला तर तुम्ही काय क्वेश्चन्स वगैरे कसे विचारता, किंवा तुम्हाला सेशन्स वगैरे कसे घेता तुम्ही? सो एक जनरल जो आराखडा असतो तो सांगते मी. सो पहिल्या सेशन मध्ये आपण इन डिटेल हिस्ट्री घेतो, जे काही त्या व्यक्तीला आता त्रास होतोय त्याच्याबद्दल. आणि आपले सगळे सेशन्स हे जवळपास 65 to 90 मिनिट्सचे असतात. ओके. सो पहिल्या सेशनला तर 90 मिनिट्स लागतात, कारण त्याच्यामध्ये आम्ही पूर्ण म्हणजे आता जे काही त्रास होतोय त्याच्याबद्दल, त्याच्या हिस्ट्रीबद्दल, तो त्रास कधीपासून सुरू झाला, काय काय झालं त्याच्याबद्दल, चाइल्डहुड बद्दल सगळ्या गोष्टी इन डिटेल घेतो. त्यांची पर्सनॅलिटी कशी आहे, घरामध्ये कोणाकोणाला काही हिस्ट्री आहे का, अशा इन डिटेल सगळं हिस्ट्री टेकिंग सेशन आमचं होतं. आणि त्याच्यानंतर आपण सांगू शकतो त्या व्यक्तीला की त्याला पुढे किती सेशन्स लागतील, काउन्सिलिंग कशा पद्धतीचं लागेल, मेडिसिन लागेल का, सायकोलॉजिकल इव्हॅल्युएशन म्हणजे टेस्ट लागतील का, ह्या पद्धतीचं त्यांना आपण पुढची प्रोसिजर हे फर्स्ट सेशन नंतर अगदी स्पेसिफिक सांगू शकतो असं आहे. आणि मग सेकंड सेशन नंतर ऍक्च्युअल काउन्सिलिंग आणि थेरपीला सुरुवात होते. जर समजा एखाद्या व्यक्तीला असं वाटलं की खूप त्रास होतोय किंवा खूप इंटेन्स आहे त्याच्या सगळ्याच गोष्टी जे काही वाटतात, तर मग तिथे आम्ही नक्कीच सायकोलॉजिकल इव्हॅल्युएशनला सांगतो आधी जायला, तर जेणेकरून आम्हाला समजायला मदत होईल की त्रास किती आहे, नेमका कुठे आहे, केवढा आहे आणि किती फ्रिक्वेंट आहे ह्याच्याबद्दल. आणि त्या व्यक्तीलाही कळतं ना की मला नेमकं काय होतंय, कारण आपल्याला ते हवं असतं ना की मला काय होतंय हेच कळत नाहीये. हे जेव्हा वाटायला सुरुवात होते तेव्हा ते खूप डिस्टर्बिंग असतं हा विचार. सो मग त्या व्यक्तीलाही कळतं की काय होतंय, आणि मग इव्हॅल्युएशन नंतर आपण अजून स्पेसिफिकली सांगू शकतो की मेडिसिन हवेत का विथ काउन्सिलिंग आणि थेरपी आपण हे जाऊ शकतो पुढे. असं जनरल प्रोसिजर असते. थेरपी आणि काउन्सिलिंग मध्ये काय फरक आहे? जसं मी मगाशी पण म्हटलं की सायकोलॉजिकल काउन्सिलिंग हे स्पेसिफिक प्रॉब्लेमसाठी आणि शॉर्ट टर्म लेवलचं असं असू शकतं की जिथे तुम्ही स्पेसिफिक प्रॉब्लेम घेऊन येताय, तिथे तुम्हाला त्या प्रॉब्लेम रिगार्डिंग कोपिंग स्ट्रॅटेजीज डेव्हलप केले, तो प्रॉब्लेम सॉल्व्हिंग कपॅसिटीज वाढवली आणि झालं. थेरपी हे थोडं लॉंग टर्म मध्ये आहे की जिथे तुम्ही मल्टिपल गोष्टींवर काम करताय, नॉट फक्त एका स्पेसिफिक प्रॉब्लेमवर. कारण तो थ्रेड असतो ना की आज मला माझ्या मित्रमैत्रिणींमध्ये इश्यूज झाल्यानंतर अँशियस वाटतं किंवा खूप विचार येतात आणि मग मी माझं काम नीट करू शकत नाही. मग उद्या ते सेम गोष्ट माझ्या घरच्यांबद्दल पण होते मला, तोच मला त्रास माझ्या क्लिनिक किंवा माझ्या कामाच्या ठिकाणी पण होतोय, तोच त्रास मला सोशल लाईफ मध्ये जाताना होतोय. देर आर मल्टिपल फॅक्टर्स की जे एक आपण बोलायला सुरुवात केली तर अजून बऱ्याच गोष्टी त्याच्यातनं निघत जातात. अशा वेळेला थेरपी लागते की जी जरा लॉंग टर्म आहे, ज्याच्यामध्ये जास्त सेशन्स घ्यायला लागतात आणि मल्टिपल फॅक्टर्सवर आपण काम करतो. सो एवढाच फरक आहे थेरपी आणि काउन्सिलिंग मध्ये. एखादी केस तुमचं डेलिकेट केस तुमच्याकडे आली तर तुम्ही कसे हँडल करता? म्हणजे आता खूप एक्स्ट्रीम लेवलवर आली केस समजा एखादी, तर तुम्ही कशी डील करता त्यांच्यासोबत, किंवा त्यांना समजावता कसं? सो आता समजवता कसं म्हणजे मग आपल्याला थेरपी सेशनच घ्यायला लागेल. सो मी हे सांगू शकते की डेलिकेट केसमध्ये ना 2 गोष्टी खूप इम्पॉर्टंट असतात असं मला वाटतं. एक म्हणजे की त्यांना पुढे मेडिसिन घेण्यासाठी मोटिवेट करणं, कारण तो एक आपल्याकडे त्याचा एक वेगळा स्टिग्मा आहे औषधं घेण्याबद्दलचा. सो मेडिसिन घेण्यासाठी मोटिवेट करणं. दुसरं म्हणजे की फॅमिलीला सायको एज्युकेट करणं, त्याला आम्ही सायको एज्युकेट करणं असं म्हणतो की नेमकं त्या व्यक्तीला काय झालंय. मेंटल हेल्थचा किंवा मेंटल हेल्थ डिसऑर्डर्सचा एक खूप आपण म्हणू शकतो वीक पॉइंट आहे की ते दिसत नाहीत असे, है ना. म्हणजे तुला पायाला लागले तर तू लंगडशील, हाताला लागले तर हात असा करून चालशील, डोकं तुझं तर असं करशील. मेंटल हेल्थचं काय करणार, अँझायटी वाटते नाचत तर नाही बसत आपण. सो ते दिसत नाहीत ना, फिजिकली ते दिसत नाहीत. सो खूप वेळेला घरच्यांना असं वाटतं की एवढं काही नाहीच आहे,
हा. किंवा त्यांना ते कळतच नाही की होतंय काय. हम्म. सो घरच्यांना सायको एज्युकेट करणं खूप महत्वाचं आहे की या व्यक्तीची मेंटल स्टेट आता काय आहे. हम्म. सो आम्ही खूप वेळेला असं सांगतो की 4 ताप आलेला व्यक्ती असतो त्याला आपण उठून डान्स कर असं सांगतो का, किंवा उठ आणि कामाला जा, काही होत नाहीये हे असं नाही म्हणत. नाही. सेम त्याच्या मनालाही झालेलं आहे. सो अशा पद्धतीने त्याचा इथे आम्हाला सायकोलॉजिकल इव्हॅल्युएशन किंवा सायकोमॅट्रिक टेस्टिंग पण खूप मदत करतं, कारण त्याच्यात खूप डिटेलमध्ये त्या व्यक्तीचे इमोशन, त्याच्या गोष्टींकडे बघायचा दृष्टिकोन, त्याला होणारे त्रास हे खूप डिटेलमध्ये इव्हॅल्युएट केले जातात. सो ते रिपोर्ट वाचताना सुद्धा त्यांना खूप गोष्टी रिअलाइज होतात ऍज अ फॅमिली. आणि फॅमिली म्हणून त्यांनी काय सपोर्ट केला पाहिजे ह्याच्याबद्दल त्यांना अवेअर करणं. ह्या 2-3 गोष्टी जर झाल्या तर मग तो व्यक्ती अतिशय व्यवस्थित त्याच्यातनं बाहेर पडू शकतो. इट टेक्स टाइम. जेव्हा गोष्टी खूप अक्यूट लेवलच्या असतात किंवा खूप जास्त त्रास असतात किंवा खूप जुने म्हणजे काही वर्ष तो त्रासच असतो आणि मग तो व्यक्ती तुमच्याकडे आलाय मदत घ्यायला, त्याच्यातनं बाहेर पडायला वेळ लागू शकतो, पण तुम्ही पूर्णपणे बाहेर पडू शकता.